लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत। महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे। आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणं म्हणजे फायनान्शियल लिटरसी ही त्यांच्यामध्ये आणण्याचा आम्ही ठेवलेला आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे आहे त्या निमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही। की दादा 1500 रुपये तुम्ही देता, 2100 रुपये द्या ना, मी नाही म्हटलेलं नाही। नमस्कार, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि माझ्या सर्व लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आत्ताच आपण लाईव्ह ऐकले की आदिती तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत त्या स्वतः सांगत आहेत की ज्याप्रमाणे आम्ही 1500चा वादा केला त्याप्रमाणे आम्ही तो वादा संपूर्ण निभवत आहोत। दर महिन्याला सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ते जमा होत आहेत आणि त्या तुमच्या म्हणजे सणवारानुसार सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात हप्ते जमा होत आहे। त्याप्रमाणेच आम्ही 2100 सुद्धा जसं आम्ही बोलले आहोत, वादा केला आहे तो आम्ही वादा पूर्ण करणार आहोत। 2100 रुपयाचा सुद्धा आम्ही वादा पूर्ण करणार असं आदिती तटकरे सुद्धा म्हणत आहेत। आणि अजितदादा पवार यांनी सुद्धा पुन्हा सांगितलेलं आहे की बघा आता आपले महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही जे शब्द दिला आहे तो आम्ही पाळणार म्हणजे पाळणार। सगळ्या लाडक्या बहिणींना 2100चा हप्ता पूर्ण देणार म्हणजे देणार। तर त्यासाठी तुम्हाला फक्त थोडीशी वाट बघावी लागणार आहे आणि 2100 रुपये तुम्हाला मिळणारच आहेत। परंतु आता जो पाडवा आलेला आहे सर्व लाडक्या बहिणींना पाडव्यानिमित्त 30 मार्चला पाडवा आहे आणि आता ईदसुद्धा आलेली आहे। तर डबल असं हे तुम्हाला पुढचा महिन्याचा आणि या महिन्याचा म्हणजे एप्रिलचा हप्ता तुम्हाला 1500 आणि त्याच्या पुढचं 1500 असे 3000 रुपये तुम्हाला लाडक्या बहिणींना तुमच्या बँक खात्यामध्ये सणानिमित्त हा सरकार तुमच्या बँक खात्यात डबल हप्ता जमा करणार आहे। आणि ज्या बहिणींना आता म्हणजे ज्या बहिणींनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे फॉर्म भरलेले आहेत अशा बहिणींच्या बँक खात्यामध्ये या महिन्याचा म्हणजे एप्रिल महिन्याचे 830 रुपये जे गॅस सिलेंडरचे आहे ते सुद्धा जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर सर्व लाडक्या बहिणी बघा आता जी तारीख आहे ती तर आपण कोणत्या तारखेपासून ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आज आहे 27 मार्च। आता आज 27 मार्चपासून जवळजवळ 10 जिल्ह्यांमध्ये आता हे हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। तर कोणते जिल्हे आहेत ते तर आपण बघणारच आहोत आणि कोणत्या तारखेपासून सर्व लाडक्या बहिणींना हे 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत हे सुद्धा आपण बघणार आहोत। आणि गुढीपाडवा निमित्त सर्व लाडक्या बहिणींना काय डबल गिफ्ट आहे तेही आपण सर्व सविस्तररित्या जाणून घेणार आहोत। तर सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे आणि संपूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीला सुद्धा विनंती आहे की आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, घंटीचे बटन दाबा आणि तुम्ही ऑल जे नोटिफिकेशन आहे त्याच्यावर तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला असेच सर्व सत्य अपडेट तुमच्या मोबाईलमध्ये दररोज दिसतील। तर सर्वांनी व्हिडिओला लाईकसुद्धा करायचे आहे। जुलैपासून तर ही योजना सुरू झालेली आहे तेव्हापासून बघा जुलै महिन्यामध्ये सुद्धा जो पहिला हप्ता जेव्हा लाडक्या बहिणींना मिळाला, पात्र बहिणींना मिळाला, तेव्हा प्रत्येक महिन्याचा जो हप्ता आहे ते सरकार आपल्याला म्हणजे एक सणाचं औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करत आहे। त्यानुसारच जसं बघा राखी पौर्णिमेला ऑगस्टमध्ये राखी पौर्णिमा होती तर त्यानुसार 17 ऑगस्टला तुमच्या बँक खात्यामध्ये त्यानुसार ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झाला। नंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबर असे प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही सणाचं औचित्य साधून आणि एक शुभ दिवस बघून सरकारने आपल्या सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये त्यानुसार हप्ते जमा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तसेच आता जसं आता 8 मार्चला हा
जागतिक महिला दिन होतं त्यानुसार तुमच्या बँक खात्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च असे दोनही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये काही बहिणींना एकदम 3,000 रुपये आले फेब्रुवारी आणि मार्चचे 8 मार्चला आले आणि काही बहिणींना फेब्रुवारीचा आधी आला आणि मार्चचा नंतर आला. त्यानुसारच आता 30 मार्चला आता गुढीपाडवा निमित्त आता आपल्या संपूर्ण वर्षभराचं जे नवीन वर्षाची सुरुवात होते मराठी वर्षाची जी सुरुवात होते ती गुढीपाडव्याला. तर गुढीपाडवा हा आपल्या वर्षाच्या सुरुवातीचा सर्वात पहिला आनंदाचा सण आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात होते त्यामुळे सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे की सर्व लाडक्या बहिणींच्या त्या बँक खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता हा पाडव्यालाच जमा करणार आहे. कारण की आता बघा तुम्हाला म्हणजे याच महिन्यामध्ये मार्च महिन्यामध्येच तुम्हाला फेब्रुवारीचाही हप्ता आला, मार्च महिन्याचाही हप्ता आला आणि प्लस आता तुम्हाला एप्रिलचा हप्ता सुद्धा आता सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये पाडव्यालाच म्हणजे 30 मार्चलाच म्हणजे तुमच्या बँक खात्यामध्ये सर्व बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा होणार आहे. तर त्यासाठी तुमच्या म्हणजे आजपासूनच या विभागणीला सुरुवात झालेली आहे. तर ते कोणते जिल्हे आहे की त्या जिल्ह्यांमध्ये आजपासून सुरुवात झालेली आहे तेच आपण बघणारच आहोत. परंतु अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी जी आहे की एप्रिलचा हप्ता जमा व्हायला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि 30 मार्च गुढीपाडवापर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हा एप्रिलचा हप्ता हा जमा होणार आहे असे सूत्रांकडून अशी माहिती आपल्याला मिळालेली आहे. असे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे आणि बरेच असे न्यूजपेपर आहे की ज्यानुसार ते सुद्धा म्हणजे त्यानुसार सुद्धा ही बातमी आता पेपरला आउट झालेली आहे. म्हणजे पेपरामध्ये सुद्धा ही बातमी म्हणजे सर्वदूर ही बातमी आता निदर्शनास येते आहे. आपल्या हाती रिपोर्ट लागलेला आहे की बघा मराठी टाइम्स आहे अहिल्यादेवीचं जे अहिल्यादेवी नगर 24 हे जी बातमीपत्र आहे तिथे सुद्धा ही बातमी लीक झालेली आहे. ही बातमी त्या पेपरामध्ये सुद्धा आलेली आहे. असे 4 प्रकारचे जे न्यूजपेपर आहे त्यामध्ये सुद्धा एप्रिलच्या हप्त्याची जी बातमी आहे ती आपल्याला हे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे. तर आपण कुठून बघत आहात व्हिडिओ कमेंट करा आणि तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा. आणि तुमच्या बँक खात्यामध्ये आजपासून जे हप्ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला 830 रुपये जे गॅस सिलेंडरचे आहे ते जमा झाले का ते पण कमेंट करा. आणि जो एप्रिलचा हप्ता जे आजपासून सुरुवात झालेली आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट करा की तुमच्या बँक खात्यामध्ये तो हप्ता जमा झाला का, एप्रिलचा हप्ता तुमच्या बँक खात्यात जमा झाला का, तुम्हाला मिळाला का ते कमेंट करा. आणि आपण कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात व्हिडिओ तेही कमेंट करा. आणि सर्वांनी आठवणीने व्हिडिओला लाईक मात्र करायला विसरू नका. सर्व ताई लवकर कमेंट करा की तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला एप्रिलचा हप्ता मिळाला का, तुमच्या बँक खात्यामध्ये 830 रुपये गॅस सिलेंडरचे जमा झाले का. सर्व ताई कृपया करून लवकर कमेंट करा, आठवणीने कमेंट करा. कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही व्हिडिओ बघत आहात तेही आठवणीने कमेंट करा. तर बघा आजपासून ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा झालेले आहेत ते आहेत बघा याची 4 विभागणी केली गेलेली आहे. तो पहिला विभाग आहे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली हा आहे पहिला विभाग. आणि दुसरा जो विभाग आहे तो आहे नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि अहमदनगर. म्हणजे आता हा दुसरा विभाग झाला. आता तिसरा जो विभाग आहे तो आहे बघा संभाजीनगर, नंतर आहे जालना, नंतर आहे सांगली, नंतर हिंगोली, नंतर आहे चौथा विभाग आहे ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हा आहे चौथा विभाग. तर अशा पद्धतीने 4 विभागणी केली गेलेली आहे आणि या जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात झालेली आहे. आणि हे बघा लोकशाही जे वर्तमानपत्र आहे लोकशाही, नंतर आहे टाइम्स नाऊ मराठी आणि अहिल्यानगर लाईव्ह 24 हे 3 प्रकारचे जे वर्तमानपत्र आहे यामध्ये संपूर्ण एप्रिल महिन्याचे लाडकी बहीण योजनेचे अपडेट आलेले आहे. तर हा संपूर्ण आपल्या हाती हा पुरावा आहे. हा पुरावा मी तुम्हाला दाखवत आहे. तर आपणास माहीतच आहे
की जोपर्यंत आपल्या हाती काही पुरावा लागत नाही तोपर्यंत आपण व्हिडिओ तुमच्यासमोर आणत नाही. तर हा संपूर्ण तुमच्यासमोर मी पुरावा ठेवलेला आहे की या जिल्ह्यांमध्ये आजपासून वितरण सुरुवात झालेली आहे आणि या जे 4 वर्तमानपत्र आहे त्या वर्तमानपत्रामध्ये लाडकी बहीण योजनेचे एप्रिल महिन्याचे अपडेट आलेले आहे. सो थँक्यू व्हेरी मच.